हो मेरी जिंदगी में तुम बहार. काही झालं का माझं ब्लाऊज मी शिवायला टाकलं होतं? हो झालं बरं का तुमचं झालं. खरंच बाई खूप मस्त शिवलं. फिनिशिंग पण बघा बरं तुम्ही. बरं बघू द्या. छान शिवलं ना. हा छान शिवले. पैसे त्या दिवशीच मी फोन पे केले होते ना. बघा हे असे गिराईक मला लय आवडेल. तुम्ही अजून पण आले ना बाई, मला बिलकुल कंटाळा येत नाही. कसं असतं माहितीये का, टायमावर पैसे पडते बाई. तुमच्या शिवायच्या आधी अकाउंटला पैसा असतो. खरंच बाई मला बिलकुल शिन येत नाही. आता एवढा गठ्ठा पडला ही थैली, पण मी आधी तुमचं कोण शिवलं माणूस की. तुमचं मन खरंच लय चांगले. या बरं पुन्हा. हो चांगले. बाकी छान आहे. साड्या छान असतात तुमच्या. थँक्यू. चला या. पिया 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 बोले मेरा ताई माझं ब्लाऊज झालं का? झालं. झालंय का? पैसे आणले नंतर देते ना मी. नंतर कधी? आता सध्या लग्नात जायचंय मला. लग्नावरून आली की मी देते आणून तुम्हाला. ब्लाऊज लागणारच घाला, तर दुसऱ्या साडीवरचं घाला. असं जमन का? तुम्ही साडी घ्यायला दुकानात जाता, साडीवाल्याला म्हणता का आता नंतर देते भाऊ, लग्नावर आल्यावर पैसे देते मी तुला, साडी घालून पाहते आधी. ब्लाऊज वालीला इथंच दाखवायचं, असं शिवा तसं शिवा, हे कट टाका, कटोरी टाका, इकडे हे टाका, आणि पैशाचं म्हणलं की नंतर देते. माणसाला काम ना, घरातले काम सोडून तुमच्या आधी ब्लाऊज शिवा लागते. मानपाट एक होती माहिती, मणक्याचं ऑपरेशन सांगितलंय माझ्या, त्या लेकरांना टायमावर खायला देत नाही मी, माहितीये का तुम्हाला, तुमच्या ब्लाऊज पाहिजे. आणि तुमचं काय चालतं, नंतर पैसे दे, नंतर पैसे दे. नवरा शिवाय देतो मला, तू अशीच फुकट वाटत जाय म्हणते. मला तर खरंच ना, नाही तुमचं ब्लाऊज झालेलं नाही, हे तुमचं नाहीये. मी हे ब्लाऊज काही नाही 400 रुपयात विकून टाकणार आहे. काही नाही, एवढं तुमच्या मनाप्रमाणे करा. इथं आपलं काही होत नाही, काही होत नाही. कशाला द्यायचं मी बाहेर नव्हतं टायमावर. तुम्हाला मी काय सांगते, ब्लाऊज पाहिजे असेल तर आज पहिल्या 2 महिने शिलायचे पैसे द्या आणि हे शिलायचे पैसे द्या. त्याशिवाय मी ब्लाऊज देणार नाही, काही नाही. ए घरी तुम्हाला नाही, त्या पोरी म्हणलं